इकडं माझं बाळ करलाले बिर्याणी, दम बिर्याणी करलाले. किचनवर असं स्वयंपाक करताना एवढा राडा कसं राहते. मस्तपैकी बिर्याणी चालू आहे. आणि इथं ही चिकन मॅरिनेट करून ठेवले. इकडं फ्राय बी करून घेतले ह्याच्यामध्ये. आणि तिकडं लय आवडते प्रवीणला माझ्या बिर्याणी करायला, लय म्हणजे लय आवडते. आणि मी बी आता त्याला जरा मदत केली बरं का. कांदा हे ते चिरून दिले, कांदा चिरले. अजून अद्रक काका केल्यावर बाळा अद्रक लसूणची पेस्ट बी करून दिली का नाही. येस येस मॉम. जरा इंग्रजी लईच बोलतात, का करावं. मदर म्हणते, माताश्री म्हणते. बाळ माझं मला लई चांगल्या नावानं हाका मारते. आई साहेब म्हणतय. आणि माताश्री. आणि अजून काय, माताजी. हां माताजी माताजी माताजी. आणि मदर, मम्मी जान, आम्मी जान, आम्मी जान. एवढे नाव आहेत बघा. लेकरानं माझ्या खेळ ठेवले. लई जबरदस्तीने घ्यावं लागले व्हिडिओमध्ये बी. नाहीतर ती त्याची सुरुवात जसं होती का तेव्हापासून जर केले असते का मग आणि कळलं असतं तुम्हाला काय काय कशाची प्रोसेस केली ती. पण असली जर भारी बिर्याणी बनवते, माय लईच भारी बिर्याणी बनवते खरंच प्रवीण. त्या दिवशी केलतच का प्रवीण ती कढईतली. हां आत ती जबरदस्त झाली ती बिर्याणी खरंच. पण प्रत्येक वेळेस ना काहीतरी वेगळं ट्राय करते. आता ह्या वेळेस कुकरमध्ये करायला आले, मागच्या वारला तर कढईतच केलं. असं नेमकं झालं बरं का नाही प्रवीण. त्या वारला तू जी बिर्याणी केलतास का, तुला माहिती आहे का मी त्याच्या आधी जेवण करायला आलते. आणि जेवण खाल्ल्यावर तू का म्हणलास मला, मी सहजच आता माझं जेवण झालं आणि मी इकडं आलते पाणी प्यायला. तर मला वाटलं तू काहीतरी भाजीच केलास काय की तुझ्यासाठी. नाही भात केलास काय की साधा वाटलं मला, मसाले भात असं. आणि मी म्हणले प्रवीण जरा मी भात घेऊ खा रे म्हणले. नाही बघाय नव्हते खरं तुझी शपथ बघाय नव्हते. हां आणि पुन्हा मग मी म्हणले प्रवीण जरा मला वाटलं ह्याने ह्याच्या पुरतीच केले काय की तेवढ्या पुरती तेवढीच असं थोडीच. कारण मी रागवल म्हणून भात आधीच होता. मी म्हणले प्रवीण थोडं गरम गरम आहे म्हणल्यावर घेऊ का रे म्हणला. मग मी हां घे की म्हणला. वास असला जबरदस्त त्याचा, जी सुगंध जी आला म्हणचाल. म्हणले प्रवीण घेऊ का रे. मग प्रवीण एवढं भारी कसं काय केलं बघितले तर काय. मी म्हणले प्रवीण ही बिर्याणी आहे तर म्हणला हां चिकन भात आहे म्हणला. हे चिकन भात. आणि काय जबरदस्त त्याच्या पिसा लागला त्या. मी एक पीसच्या वर खात नाही का नाही रे प्रवीण, ती हड्डीची. तर त्या दिवशी मी प्रवीणच्या अक्षरशः 2-3 पीस खाल्ले होते. छान केलं तर बिर्याणी लय भारी करते माझं पोरगं. तुम्हाला आवडते का ह्याच्या हातची बिर्याणी. आणि इकडं आमचे साहेब हो का ही भाजीत नीट करायला आता. हा होय होय. तुम्ही पण भाजीपाला खावा, तंदुरुस्त व्हा. असे टोटली स्वस्त झालेली भाजी आहे. 40 रुपयाची पेंडी आता 10 रुपयाला मिळत आहे. तर सर्वाला आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे स्वस्त झालेला आहे. तर सर्वांना खाऊन घ्या. मेथी खावा, शेपू खावा, पालक खावा आणि रोगाला दूर पळवा. बरं प्रवीणची बिर्याणी खाय ना तुम्ही ह्याच्या आधी. आता मला एवढी टेस्ट बिर्याणी पहिल्यांदाच खावं लागेल. म्हणजे मिक्सची खाल्ला दम बिर्याणी खायनी आहे की एका दिवशी केलं तर मला बी माहित नव्हतं त्याने केलेली बिर्याणी केली म्हणून. ही मला वाटलं मसाले भात केले का काय की वाटलं. कसला भारी भात झालता तुम्हाला सांगते. बिर्याणी पण लय भारी झाली. मी नुसतं वास आला की मला नुसतं खावं वाटलं. त्याचा स्मेल भारी उलालाय का नाही. स्मेल भारी. तुम्ही तिघ जण एवढं इंग्रजी बोलता म्हणल्यावर मग मी का बरं बोलणे येत नाही का मला. येते तो बी माणूसच आहे. माणसाला सारे येत असते. बर
चला आता मी प्रवीणकडे चालले. कुठवर आले मग हे? अजून थोडं राहिले जस्ट भांडे घासायचे तिकडे मन लागणार भांडे घासता आले होते. आधी ते उरकून घ्यावं आपण. पप्पाला भूक लागली. वेट करा म्हण फादरजी, वेट करा म्हण. दाद्या तेव्हा तिथं की हाय की रे कात्री आहे तेव्हा तिथं वर तेव्हा तू ते ह्याच्यात तिथं ठेवलायस तिथं कात्री तेव्हा. असं कसं भावा, तुला काय कळतंय का भावा? ए भाऊ म्हणते तिने. ए प्रवीण भाऊ का बनवलायस? बिर्याणी बनवलास म्हणते. नाही यायला येऊ वाटलं आले तिला, पण पाऊस आहे म्हणून येणार झाले. जे की मावा आलती की पण घरी आली नाही तिनं, रोडवरच आली. त्या दिवशी मला बरं वाटणार झाले म्हणल्यावर आली, पळत आली आणि लगेच गेली. बसली 1 तासभर बाहेरच होतं. तिला ती चढ वाटणार झालं जिना म्हणून तिनं हे केली, आलं नाही. आणि मिठाचं तिकडे पप्पानं आता काढल्यात बघ, मीठ पुडा भरला. युद्ध जिंकून हरलो मी, युद्ध जिंकून हरलो मी. बरं आता समजा झाल्यावर मग दाखवते हा बाळा.